नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। आता पाहूयात बातम्या विस्तारानं। बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी। इंडिया आघाडी मोदींना तिसऱ्यांदा पीएम बनवण्यापासून रोखणार आहे। इंडिया आघाडीची मोठी खेळी आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते। नितीश कुमार, चंद्रबाबू नायडूंशी संपर्क सुरू आहे। एनडीएतील इतर घटक पक्षाच्या नेत्यांशी सुद्धा संपर्क सुरू आहे। इंडिया आघाडीच्या नेत्यांचा संपर्क सध्या सुरू असल्याची माहिती मिळते। दिल्लीमध्ये अगदी वेगवान घडामोडी या ठिकाणी घडत आहेत। दिनेश दुखंडे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। अधिक माहिती जाणून घेणार आहोत। दिनेश, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्यापासून रोखण्यासाठी इंडिया आघाडीमध्ये मोठी खेळी आखली जात असल्याची किंवा व्यूहरचना आखली जात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे। प्रसंगी पंतप्रधान पदासह केंद्रातल्या मोठ्या खात्यांचा त्याग करण्याची इंडिया आघाडीची तयारी असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे। सध्या दिल्लीत वेगवान राजकीय घडामोडी घडत आहेत। काल एनडीए आणि इंडिया अलायन्सची बैठक पार पडलेली आहे आणि त्यानंतर आजही एनडीए मध्ये बैठकांचं सत्र आहे। तर इंडिया अलायन्सचे नेते हे एनडीएतल्या घटक पक्षांशी संपर्क साधून आहेत। जी माहिती सूत्रांकडून मिळते आहे की इंडिया आघाडीची जी बैठक काल पार पडली त्यात राहुल गांधी यांचं मत होतं की आपण पंतप्रधान किंवा सत्ता स्थापनेचा दावा करण्यापासून काही काळ थांबावं आणि जेव्हा एनडीएचं सरकार त्यांच्यामध्ये मतभेद निर्माण होतील त्या परिस्थितीचा फायदा घेऊन ते सरकार पाडून आपण सरकारमध्ये अस्तित्वात यावं। पण काही नेत्यांचं असं म्हणणं आहे की किती काळ थांबावं असाही एक मुद्दा आहे। आपण याआधीही बघितलं की उद्धव ठाकरे यांनी निकाला दिवशीच्या पत्रकार परिषदेत म्हटलं होतं की सरकार स्थापन किंवा सत्ता स्थापनेचा दावा करावाच लागेल। कारण किती काळ थांबावं, कारण जो इंडिया अलायन्सकडेही नंबर गेम आहे आणि एनडीएकडे नंबर गेम आहे, त्यात फार अंतर नाही असं इंडिया अलायन्सचं म्हणणं आहे। नितीश कुमार, चंद्रबाबू यांची राजकीय महत्वाकांक्षा इंडिया अलायन्स मधल्या नेत्यांनाही ठाऊक आहे। नितीश कुमार यांनी याआधी एनडीए मध्ये असताना, त्यानंतर इंडिया अलायन्स मध्ये येताना, पुन्हा एनडीए मध्ये जाताना त्यांच्या राजकीय महत्वाकांक्षा लपून राहिलेल्या नव्हत्या आणि साहजिकच आहे की भाजपकडे बहुमत नाहीये, स्वतःचं बहुमत नाहीये, एनडीएचं सरकार असं वारंवार म्हटलं जात आहे। त्यामुळे नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांच्या राजकीय अपेक्षा एनडीए आघाडीत नरेंद्र मोदी पूर्ण करू शकतील का? एक दबावाचं राजकारण मोदींवर असेल सत्ता स्थापनेच्या वेळेस, तर या सगळ्या संधीचा फायदा इंडिया अलायन्सनंही घेतला पाहिजे या क्षणाला, असं इंडिया अलायन्स मधल्या अनेक नेत्यांना वाटतंय। इंडिया अलायन्स मधले अनेक नेते हे चंद्रबाबू नायडू, नितीश कुमार आणि एनडीए मधले जे छोटे घटक पक्ष आहेत यांच्याशी संपर्क साधून आहेत। आपल्याला जी माहिती मिळते दिल्लीमध्ये स्वतः संजय राऊत काही पक्षांशी बोलत आहेत, शरद पवार स्वतः काही पक्षांशी बोलत आहेत, उद्धव ठाकरे स्वतः काही पक्षांच्या नेत्यांशी बोलत आहेत, काँग्रेसचे पक्षश्रेष्ठी अनेक एनडीएतल्या घटक पक्षांशी संपर्क साधून आहेत। आज सायंकाळी तृणमूलचं शिष्टमंडळ हे उद्धव ठाकरेंना भेटणार आहे। त्यामुळे इंडिया अलायन्स मधल्या नेत्यांचं म्हणणं आहे की या संधीचा फायदा आपण घेतला पाहिजे आणि मोदींना पंतप्रधान होण्यापासून रोखलं पाहिजे। राहुल गांधी यांचं सध्याचं मत आहे की थोडा काळ वाट पाहिली पाहिजे आणि त्यानंतर आपण ज्या एनडीएतल्या घडामोडी होतील त्याचा फायदा उचलला पाहिजे। पण प्रसंगी पंतप्रधान पद आणि मोठी खाती त्याग करण्याची तयारी ही इंडिया अलायन्स मधल्या नेत्यांची आहे। नितीश कुमार यांची पंतप्रधान बनण्याची महत्वाकांक्षा लपून राहिलेली नाही। तसंच चंद्रबाबू नायडू यांनी याआधीही एनडीए सरकारमध्ये लोकसभा अध्यक्ष पदावर क्लेम केला होता किंवा आपले सहकारी तिथे नेमले होते। एनडीएचं सरकार असताना गृह खातं कोणाला मिळावं हाही, तसंच रेल्वे असेल, अर्थ खातं असेल, इन्फ्रास्ट्रक्चर असेल, अशी मोठी खाती आता इंडिया आघाडीतले घटक पक्ष त्यांच्याकडे घेण्याच्या एकूण दबावाच्या खेळीमध्ये आपल्याला पाहायला मिळतील आणि या अपेक्षा पूर्ण नाही झाल्या तर मग पुढे काय? आणि ही जी पेचाची परिस्थिती आहे त्याचा फायदा उचलला जावा असं इंडिया अलायन्स मधल्या नेत्यांचं म्हणणं आहे। आणि वारंवार सांगितलं जात आहे की समजा जर मोदींनी तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आणि एनडीएचं सरकार आलं तर ते फार काळ नक्कीच। धन्यवाद दिनेश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।